लाडक्या ताईंनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी प्रूफ सहित आणलेलो आहे की प्रूफ असा आहे की तुमच्या खात्यावरती पैसे कधी येणार, तारीख वेळ सगळं काही तुम्हाला त्याच भाषेमध्ये त्याच आवाजात ऐकवतो। ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या ज्या महिला एक अधिकारी आहेत किंवा एक मंत्री आहेत, आदिती तटकरे, त्यांचं कालचं बयान आहे। ज्यावेळेस बघा वर्ष बंगल्यावरची मीटिंग झाली त्यानंतरचं, तर तुम्हाला मी ऐकवतोच। बघा तत्पूर्वी त्यामध्ये काय काय झालं आणि तुमच्या अकाउंटला पैसे कधी आणि कसे येणार, आतापर्यंत कुणाच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, आता कुणा बहिणीला पैसे येणार नाहीत, हे टोटल सगळी माहिती तुमच्या करता, ते पण कन्फर्म 101%। आणि हे तुमचं थोडं कन्फर्म तर नाही वाटली बहिणींनो, तुमच्या रागाला तुमचा भाऊ जबाबदार आहे। बघा तुमची दिशाभूल नेहमी होते युट्यूबच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, कोणीच काही सांगतो येऊन आणि तुम्ही त्यामध्ये खूप डिस्प्रेस झालास, मला टेन्शन खूप आलंय। कारण मोठ्या मोठ्या बहिणीला पैसे आले, त्यांच्याकडे खरंच अगोदर प्रॉपर्टी आहे, बागायती आहे, गाडी आहेत, अशा बहिणीला पैसे गेले, पण जी बहीण या पैशावरतीच तिचं काहीतरी होणार आहे अशा बहिणींना अजूनपर्यंत पैसे पोहोचले नाहीत। काही महिलांचा प्रॉब्लेम हाही होता की आम्ही जुलैला आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला पण आमच्या अकाउंटला आतापर्यंत एक रुपया पण आला नाही, किंवा ज्या महिलांना एक हप्ता आलेला पहिल्याचा 3000चा उर्वरित कुठलाही हप्ता आला नाही। काही महिलांना 2 दिवसामध्ये परवा काल 4500 रुपये त्यांच्या अकाउंटला आलेत, काही जणांना 1500 पण आलेत। आता हे नेमकं काय होतं, नेमकं प्रॉब्लेम कुठं होतोय, आपण हे पण यातनं बघणार आहोत। बघा आता 31 ऑगस्टच्या आधी ज्या महिलांनी फॉर्म भरलाय की नाही त्या महिलांना 4500 रुपये हे मिळणारच आहेत। आता ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत, ज्यांचे फॉर्म हे ऑगस्टच्या अगोदर भरलेले आहेत, पण त्या महिलांना, माझ्या भगिनींना आतापर्यंत पैसे नाही आले, त्या भगिनीला घाबरायचं काही गरज नाही। तुमचे पैसे हे 19 तारखेपर्यंत अकाउंटला येतील। तर तुमचं जर अकाउंट म्हणा किंवा तुमचा फॉर्म जर अडकलेला असेल पडताळणीमध्ये, तर 30 तारखेपर्यंत तुमचे पैसे अकाउंटला येणार आहेत। त्यामध्ये काही शंका, तुम्हाला घाबरायची काही गरज नाही। पण शक्यतो 19 तारखेपर्यंत पैसे अकाउंटला येतील। बघा काल काही बहिणीला पैसे आलेले आहेत आणि ते त्या बहिणीने सांगितले की मला पैसे आले, मला पैसे आले, पण गावातील बाकीच्या ज्या बहिणी आहेत त्यांना पैसे नव्हते आले, त्यामुळे त्या भगिनी टेन्शनमध्ये की हिला पैसे आलेत, आम्हाला पैसे कसे काय नाही आले। तुम्हाला टेन्शन घ्यायचं गरज नाही ताई, सगळ्याला पैसे येणार आहेत। आणि आता बघा ज्या महिलांनी सप्टेंबरला फॉर्म भरलाय त्या महिलांना फक्त 1500 रुपये येणार आहेत नवीन नियमानुसार, आणि ज्या महिलांनी ऑगस्टच्या पूर्वी फॉर्म भरलाय त्या महिलांना 4500 हे मिळणार आहेत। हे इथपर्यंत सर्वांना माहिती आहे। आता महिलांना फक्त हा प्रश्न पडलाय की आता जो येणारा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे, किंवा कंटिन्यू मंथली हप्ते कधी होणार आहेत। आणि बघा दिवाळीसाठी पण तुम्हाला खुश खबर असणार आहे, 2 महिन्याचे हप्ते मिळून। आता बघा ऑगस्टचा हप्ता हा सप्टेंबरला, सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरला, त्यांनी सांगितलेलं आहे असं प्रकारे तुम्हाला हप्ते मिळत राहतील। बघा आता डीबीटी, तुमचं डीबीटी तुम्ही केलेलं आहे, तुम्ही आधार लिंक केले, ठीक आहे, तुमचे पैसे येणारच आहेत। मग तुम्ही काम करून घ्या, तुम्ही कुठल्या बँकेला आधार सेडिंग केलंय ते बघून घ्या आणि जाऊन तुम्ही ते अकाउंट जाऊन चेक करा, तुमच्या अकाउंटला पैसे आलेले सुद्धा असतील। तुम्हाला फक्त माहिती नाही, अरे बघ मी तर हे बँक लावलेली आहे, पैसे इकडे बघितले, तुम्ही चेक केले नाही पैसे इकडे, तुम्ही बघून घ्या एक वेळेस तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे तिकडे जाऊन तुम्ही चेक करून घ्या। आणि बघा ज्या महिलांना 1500 मिळणार नाहीत अशा महिला कुठल्याच माहिती आहे का, ज्या महिलांना पहिलं पैसे मिळाले आहेत पण त्यांना आता पैसे मिळणार नाहीत। कारण काय, ज्या महिलांच्या घरी बघा 4 व्हीलर गाडी असेल किंवा त्यांची चांगली प्रॉपर्टी असेल, ते कुठे जॉबला असेल, पण अशा सुद्धा बहिणींनी फॉर्म भरलेला आहे। आता ही लाडकी बहीण योजना कशा माहिती आहे का, ज्या महिलांना कुठेही ते महिला आर्थिक सक्षम नाही अशा करता ही योजना काढली आहे। पण या ठिकाणी काही अशा महिलांनी अर्ज केलेला आहे, त्या महिला चांगल्या सक्षम आहेत, ते चांगल्या कमवतात सुद्धा, व्यावसायिक असतील किंवा नोकरीला असतील, अशा महिलांना आता पैसे येणार नाहीत। आणि बघा स्क्रुटनी करून अर्जाची छाननी नंतर त्यांना पण 1500 येतील। ते तर आतीत बसत असतील, ते तर पात्र होत असतील तर त्यांनाही पैसे येतील, असं काही नाही। फक्त ज्या फेक काही अकाउंट आहेत, काही फेक काही अर्ज असतील त्यांनाच फक्त आळा बसणार आहे। बाकीच्या आपल्या भगिनींना, माता भगिनींना कुठलाही काही बसणार नाही, फटका बसणार नाही। तुम्हाला टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही की कसं होईल, कधी पैसे येतील म्हणून। काही महिलांना वाटतं की आम्ही सगळेच फॉर्म, आमचं फॉर्म दिलेलं आहे, आम्ही
सगळं आमचं ओके आहे तरी अकाउंटला पैसे नाही आले, असं पण महिलांना वाटतं. काहींना असं वाटतं की त्यांना पैसे आले, आम्हाला पैसे नाही आले. त्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं, गोंधळून जायचं काही कारण नाही. तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. बघा, ह्या योजनेसाठी 2,40,00,000 महिला ह्या पात्र झालेल्या आहेत. त्याहून आकडा जास्त जाऊ शकतो. आणि 2 कोटी प्लस महिलांना, बघा 2 कोटीच्या वरती महिलांचे अर्ज पण अप्रूव्ह झालेले आहेत. म्हणजे ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले, त्यांना मेसेज आलाय, त्या सगळ्या ताईंना नम्रतेची विनंती आहे की तुमच्या अकाउंटला पैसे ही उद्यापासून किंवा आजपासून पहाटे 4 पासून तुमच्या अकाउंटला पैसे येण्यास सुरुवात होईल. फक्त विषय काय येतो, तुमची जी तुम्ही दिलेली बँक जी आहे ती बँक चालू असणे किंवा त्या बँकची कार्यप्रणाली त्यावरती गोष्टी अवलंबून असतात. आता ज्या महिलांची बँक SBI किंवा राष्ट्रीयकृत बँक आहेत, त्या बँकेला काही प्रमाणामध्ये पैसे आलेले सुद्धा आहेत आणि काही महिलांना पैसे हे आजही येतील, पण परवा दिवसपासून हे पैसे सगळ्यांना सरसकट येतील. काही महिलांना आज, काय उद्या, पण 19 पर्यंत मॅक्झिमम 1 ते 1.5 कोटी महिलांपर्यंत पैसे पोहोचतील. आणि जे बाकीच्या महिला स्क्रुटनीमध्ये अडकलेल्या आहेत त्या महिलांना पैसे हे 30 तारखेपर्यंत मिळणार आहेत. म्हणजे मनाचा जो प्रश्न होता तो पूर्णपणे तो सॉल्व्ह झालाय. आता 1 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्या 52 लाख महिलांना त्यावेळेस पैसा मिळालेला आहे, 3,000 रुपये. पण जे पुढली रक्कम आहे ही त्यांना या महिन्यामध्ये वितरित होणार आहे. आता ह्या महिन्यामध्ये ज्यावेळेस सगळे अर्ज संपतील त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या, बघा जसं नोकरदाराला पगार असते बघा, 5 तारखेला, 2 तारखेला, 3 तारखेला, असंच तुमचा सुद्धा एक तारीख फिक्स होणार आहे. तुमचे पैसे त्या तारखेला येणार आहेत प्रत्येक महिन्यामध्ये. आणि तुमच्याकरता दिवाळीसाठी एक महत्वाची अशी खुशखबर येणार आहे, त्याच्याबरोबर घेऊन नक्कीच येईल की दिवाळीला माझ्या बहिणीला, ताईला गिफ्ट काय भेटणार आहे. ठीक आहे. आणि ताईनं तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला व्हिडिओ शेअर करा. आता तुम्हाला बघून घ्या, नेमका प्रूफ बघून घ्या की आदिती ताई काय बोलले. माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास 2,40,00,000 अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही 1,07,00,000 महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला. काही दिवसांपूर्वीच इथं नागपूरमध्ये 31 ऑगस्टला कार्यक्रम झाला, त्याच्यात जवळपास 52 लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला. आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आतापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे 2 कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत 100% पात्र ठरतील. आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे 2.5 कोटी महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा, यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे. 31 ऑगस्ट पर्यंत मुदत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे, सप्टेंबर अखेरपर्यंत. खरं तर पहिल्या टप्प्यातली मुदत ही 1 जुलै ते 31 ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे. योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे. आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभ सुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत. आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना सुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो दिवाळीपूर्वी मिळेल का? कारण की ग्रामीण भागातल्या महिलांना याचा फायदा होईल. आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराईज करण्याचा. 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत जे आहे त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला. ऑगस्ट 1 ते ऑगस्ट 24 या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले, छाननी करून जे पात्र झाले तशा 52 लाख महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ वितरित केला. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला 1500 जो हा लाभ आहे तो अधिकाधिक रेग्युलराईज पद्धतीनं व्हावा. आता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना, म्हणजे ज्या जुलैपासून जे या कालावधीमध्ये ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे. योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे. आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभ सुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत. आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना सुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो दिवाळीपूर्वी मिळेल का? कारण की ग्रामीण भागातल्या महिलांना याचा फायदा होईल. आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराईज करण्याचा. 1